Our next point of summary is Sergeant realizes the affection of his own country. He heard the song of ballad singer. He deeply sank in youth past. He recognized his own nationalism. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण आधीच्या पार्टमध्ये जसं बघितलं होतं की जे द रॅगेड मॅन आहे, जो जो तो काही बॅलड वगैरे जो काही गातो, ओके, त्याच्यामुळे सार्जंटवर काय परिणाम होतो ते आपल्याला पहिल्या पार्टमध्ये आपण ते बघितलेलं आहे. आता याच्या पुढे काय दिलेलं आहे? He heard the song of ballad singer. He deeply sank in youth past. He recognized his own nationalism. आता जेव्हा हा द रॅगेड मॅन त्याचे बॅलड्स वगैरे गातो, त्याच्यानंतर हा जो सार्जंट आहे ते सगळे बॅलड ऐकल्यानंतर तो त्याच्या पास्टमध्ये तो जातो आणि ते सगळे जे काही मेमरीज आहेत त्याच्या पास्टमधल्या ते त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात आणि तिथंच त्याला जे काही त्याचं नॅशनलिझम, जे आपल्या देशाबद्दलची जी काही भावना आहेत त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. The sergeant tells him that he will get his reward in heaven and the man replies that life is precious. आता इथं तो सार्जंट जो आहे तो जसं की रॅगेड मॅन साठी जे काही वॉन्टेड म्हणून त्याला म्हटलेले ते 100 पाऊंडचं जे काही प्राईज ठेवलेलं आहे, जे काही रिवॉर्ड आहे, ते जरी इथं त्या सार्जंटला नाही मिळालं तर ते हेवनमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये नक्कीच मिळेल असं तो त्या रॅगेड मॅनला म्हणतो. तिथंच हा जो रॅगेड मॅन आहे तो म्हणतो की लाईफ जी आहे ते प्रेशियस आहे, बहुमूल्य आहे. Then he resumes the singing about the wrongs that the foreigners have done to Mother Ireland. The sergeant tells him that he has missed a line about Mother Ireland's blood-stained gown. आता जेव्हा हा रॅगेड मॅन आहे तो जेव्हा ते बॅलड्स वगैरे गात असतो, जे आयरिश फोल्कलोर जे आहे त्याच्यामधले जे काही बॅलड्स गात असताना आता जो सार्जंट जो आहे तो सार्जंटच्या समोर हा जो रॅगेड मॅन आहे तो आता ते बॅलड्स गायला सुरुवात करतो. तर याच्यामध्ये तो आता कोणतं बॅलड गातो? देन ही रिझ्युम्स द सिंगिंग अबाउट द रॉंग्स दॅट द फॉरेनर्स हॅव डन टू मदर आयर्लंड. आता जे त्याची मातृभूमी जे आहे आयर्लंड आहे याच्याबद्दल जे काही फॉरेनर्सकडून जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या, म्हणजे जसं की आपण बघतो त्यांच्या जे काही ब्रिटिशांनी त्यांच्यावर राज्य केलं त्याच्याबद्दल जे काही त्या आयर्लंडबद्दल जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दलचे बॅलड जे आहे ते द रॅगेड मॅन इथं गाताना आपल्याला दिसतोय. The sergeant tells him that he has missed a line about Mother Ireland's blood-stained gown. आता इथं आपल्याला तेव्हा जो रॅगेड मॅन आहे तो बॅलड गात असताना सर्जंट त्याला आठवण करून देतो की तो मदर जे आयर्लंड आहे त्याचं जे काही त्यावेळेस जे काही सैनिकांचं जे काही रक्त वगैरे वाहिलेलं होतं त्याच्याबद्दलची जी लाईन आहे तो गाताना तो विसरतोय. ही आठवण तो सर्जंट त्या रॅगेड मॅनला करून देतो. द मॅन इज हॅपी दॅट ही नोज पॅट्रिऑटिक बॅलड. ही रिमाइंड्स द सर्जंट दॅट ॲज अ यंग मॅन ही मस्ट हॅव संग दॅट बॅलड्स विथ हिज फ्रेंड्स. आता इथं आपल्याला पाहायला मिळतं जसं की सार्जंट एक पोलिसमॅन म्हणून ब्रिटिशांसाठी तो इथं काम करताना आपल्याला दिसतोय आणि हा जो द रॅगेड मॅन आहे तो बॅलड गात असताना त्याला हा सर्जंट आठवण करून देतो की तो आपल्या मदर आयर्लंडबद्दलची एक लाईन विसरलेला आहे. आणि हे जेव्हा ते द मॅन हे सगळं ऐकल्यानंतर तो मॅन हॅपी होतो, कारण त्याला याचा आनंद होतो की हा जो सार्जंट आहे त्यालासुद्धा आपलं जे पॅट्रिऑटिक बॅलड आहे, जे देशभक्तीचे जे काही बॅलड आहेत ते त्यांना माहीत आहे, त्याबद्दल हा द मॅन खुश होतो. He reminds the sergeant that as a young man he must have sung that ballad with his friends. म्हणजे आता इथं हा जो द मॅन आहे तो सार्जंटला आठवण करून देतो की नक्कीच तुम्ही यंग एज म्हणजे यंग मॅन असताना तुम्ही नक्कीच आपल्या देशाबद्दलचे काही बॅलड्स वगैरे आपल्या मित्रांमध्ये गायलेले असणार आहात. ही आता त्याच्यानंतर तो द मॅन जो आहे तो पुन्हा त्या सार्जंटला सांगतो ही मस्ट हॅव संग अदर बॅलड्स टू लाईक शान बेन बेक्ट अँड ग्रेन ऑन द केप. द nationalists also must have sung those ballads when he was young. म्हणजे आता जसं काही जे काही देशाबद्दलचे जे काही बॅलड्स वगैरे जे आहेत ते त्याच्यामध्ये आता आपल्याला इथं काही बॅलड्सची नावं दिलेली आहेत. शान बिन बेक्ट यांची काही बॅलड्स वगैरे आहेत ते नक्कीच त्यांनी यंग असताना गायलेली आहेत असं हा द मॅन त्या सार्जंटला म्हणतो. द नॅशनलिस्ट अल्सो मस्ट हॅव सन दोज बॅलड्स वेन ही वॉज यंग. म्हणजे जे काही नॅशनलिस्ट जे काही म्हणजे राष्ट्रवादी जे काही चळवळ आहे त्याच्यामध्ये जे यंग मॅन जे होते, जसं आता द मॅन आहे त्याच्या एजचं हा सार्जंट वगैरे असताना त्यांनी ही बॅलड्स नक्की त्यावेळेस गायली असतील असा हा द मॅन जो आहे तो सार्जंटला सांगतो. द मॅन अपील्स टू द सार्जंट्स पॅट्रिऑटिझम. अपील्स म्हणजे काय, तर आता सार्जंटच्या मनामध्ये जे काही देशभक्ती आहे त्या देशभक्तीलाच तो डायरेक्ट अपील करतोय आणि त्याला माहिती आहे की
याच्यामध्ये जी देशभक्ती आहे ती नक्कीच तो बोलून दाखवेल. ही टेल्स हिम दॅट द वॉन्टेड मॅन माइट हॅव बीन वन ऑफ हिज फ्रेंड्स. द सार्जंट ॲग्रीज. द मॅन सेज दॅट इन हिज youth, if his friends told him a plan to free Ireland from foreign hands, then he might have joined them because he too liked his motherland to be free. आता इथं तो जो द मॅन आहे म्हणजे जो रॅगेड मॅन आहे तो आता त्या सार्जंटला सांगतोय की नक्कीच द मॅन सेज दॅट इन हिज यूथ इफ हिज फ्रेंड्स टोल्ड हिम अ प्लॅन टू फ्री आयर्लंड फ्रॉम फॉरेन हँड्स देन ही माइट हॅव जॉईन देम बिकॉज ही टू लाईक्ड हिज मदरलँड टू बी फ्री. आता इथं तो नक्की म्हणतोय की तो जो वॉन्टेड मॅन आहे नक्कीच तुझ्या मित्रांमधलाच तो कोणतरी एक असेल ज्याच्यामुळेच तुला हे बॅलन्स वगैरे ते सगळे माहिती आहेत. तर याच्यावर हा जो द सार्जंट आहे तो सुद्धा ॲग्री होतो आणि तो सुद्धा म्हणतो द सार्जंट ॲग्रीज. द मॅन सेज म्हणजे जो काही द मॅन सांगतोय त्याच्याबद्दल ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खऱ्या आहेत असं हा सार्जंट कबूल करतो आणि तिथं सांगतो की जर त्याच्या मित्रांनी त्यावेळेसच आपल्या मदर आयर्लंडला फ्री करण्याचा प्लॅन जर त्याला सांगितला असता तर नक्कीच तो या चळवळीमध्ये सहभागी झाला असता. द सार्जंट ॲग्रीज दॅट इन हिज यूथ ही हॅड द नॅशनलिस्ट स्पिरिट. आता हा जो सार्जंट आहे तो इथं कबूल करतोय की त्याच्या यूथमध्ये म्हणजे तरुण काळ जो त्याचा होता त्यावेळेस नॅशनलिस्ट स्पिरिट जे आहे ते त्याच्यामध्ये भरपूर होतं आणि राष्ट्रप्रेम जे आहे ते त्याच्यामध्ये खूप होतं. द मॅन सेज दॅट इट इज अ स्ट्रेंज वर्ड बिकॉज अ मदर कॅनॉट से व्हॉट हर चाइल्ड विल ग्रो अप टू बी ऑर हू विल बी हू इन द एंड. आता इथं हा द मॅन सांगतोय की जसं एखाद्या आईला माहीत नसते की तिचा मुलगा जो आहे तो पुढे जाऊन काय होईल. ठीक आहे, याच्याबद्दल त्याचं फ्युचर जे आहे ते जसं आपल्या प्रत्येक आईला माहीत नसतं तसं इथं सुद्धा आहे. द सार्जंट ॲग्रीज विथ द मॅन्स आर्ग्युमेंट. इफ he had not become a policeman for the sake of his family, who knows what he would have become. आता इथं तो सांगतोय सार्जंट हा एक गरीब पुअर फॅमिलीशी बिलॉंग करतोय. त्याच्या फॅमिलीमुळे तो हा ब्रिटिशांकडे एक पोलिसमॅन म्हणून जॉब करतोय. तर इथं हा सार्जंट कबूल करतोय की जर त्याची फॅमिली गरीब नसती पुअर फॅमिलीसाठी जर त्याला जॉब करायची गरज नसती तर तो पुढे एक पोलिसमन न होता तर देशासाठी तो नक्की स्वातंत्र्य मिळवणारा एक स्वातंत्र्य सैनिक नक्कीच झाला असता. He might have become a nationalist and might have escaped the jail and might have been sitting like this on the barrel and the wanted man might have hunted him. आता इथं तो सार्जंट आहे तो सार्जंट त्या द मॅन समोर कबूल करतोय की जर तो इथं पोलिसमन नसता तर तो नक्कीच ही माईट हॅव बिकम अ नॅशनलिस्ट म्हणजे तो नक्कीच एक राष्ट्रवादी जो आहे म्हणजे राष्ट्राला आपल्या जे आयर्लंडला फ्री करणारे जे लोक आहेत आता त्यांच्याप्रमाणेच तो सुद्धा असता. अँड माईट हॅव एस्केप्ड द जेल आणि तो सुद्धा एका जेलमधून तो फरारी म्हणूनच आता पळाला असता. अँड माईट हॅव बीन सिटिंग लाईक दिस ऑन द बॅरल आणि जसा जसा ह्या बॅरलच्या पाठीमागं म्हणजे तो त्याला लपवतो त्याप्रमाणे हा सुद्धा एक दिवस त्या बॅरलच्या पाठीमागं लपला असता. बिन सिटिंग लाईक दिस ऑन द बॅरल अँड द वॉन्टेड मॅन माईट हॅव हंटेड हिम. आणि जसं वॉन्टेड मॅनला पकडण्यासाठी वगैरे जे काही पोलीस आलेले आहेत तसंच ह्याला सुद्धा शोधण्यासाठी पोलीस आले असते. ही माईट हॅव ब्रोकन द लॉ अँड द वॉन्टेड मॅन माईट बी कीपिंग इट. ही माईट हॅव ट्राय टू किल हिम विथ अ पिस्टल ऑर अ स्टोन. म्हणजे जसं आता काय जसा हा जो वॉन्टेड मॅन आहे त्यानं सगळे लॉज वगैरे जे कायदे वगैरे जे आहेत ब्रिटिशांचे ते तोडून तो तिथून फरारी झालेला आहे. तसंच हा सार्जंट सुद्धा त्यानं सुद्धा असंच केलं असतं आणि एखादी जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीतून किंवा दगडामध्येच त्याचा मृत्यू वगैरे झाला असता. तर हे झालं चौथ्या पॉईंटबद्दलची. Our next summary point. 5 point is there. Sergeant allows the man to escape. At the end of the play, the sergeant changes himself from dutiful police officer to a patriot. आता आपल्याला समरीचा इथे एंड पॉईंट आहे हा की या ठिकाणी जो सार्जंट आहे जे बलाड सिंगर्स असतील किंवा आता जो आपला 4th पॉईंट झाला होता की त्या पॉईंटमध्ये त्या सार्जंटचं मनपरिवर्तन होऊन जो सार्जंट आहे की जो सुरुवातीला एक ड्युटीफुल ऑफिसर दाखवला होता त्याचा चेंज झालेला आहे तो आता एक क्रांतिकारकामध्ये. सो लेट्स वी ब्रीफली एक्सप्लेन. द 2 men हिअर द साऊंड ऑफ अ बोट इन द वॉटर. जेव्हा त्यांचं कन्व्हर्सेशन चालू असतं संभाषण चालू असतं सार्जंटचं आणि रॅगमॅनचं त्यावेळेस त्यांना दूरवरती बोटीचा आवाज येतो पाण्यातून. द मॅन टेल्स अ लाय दॅट ही हार्ड्स नथिंग. ही ॲड्स दॅट वेन द सार्जंट वॉज यंग. आणि मग त्यालाही वाटतं की जे काही बोलणं झालेलं आहे त्याच्यात हा माणूस जो बोलतो म्हणजे जो रॅगमॅन बोलतो आहे किंवा बलाड सिंगर जो बोलतो आहे ते काही चुकीचं नाही किंवा ते काही खोटं नाही आहे. ही वॉज विथ द पीपल अँड नॉट विथ द
नॉट विथ द लॉ. धिस रिमार्क्स हर्ट्स द सार्जंट. त्याला पण एक गोष्ट त्याच्याविषयी कळते की हा एक तर लॉला पकडून नाही आहे किंवा त्याचा जो कायदा आहे त्यानुसार हा माणूस नाही आहे, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी हार्ट होतं. हू रिप्लायज दॅट ही इज प्राऊड ऑफ बिंग अन ऑफिसर. आणि म्हणून तो असं म्हणतो की तो एक म्हणजे त्याला त्याच्या कार्याविषयी अभिमान वाटतो, परंतु ज्यावेळेस त्याला खोटं बोलावं लागतं ते बघून त्याला स्वतःविषयी थोडंसं हर्ट होतं. द मॅन सेज दॅट household have been a nationalist. However, we have been nationalist, and then he would have been on the side of Ireland. आणि मग तो जो सार्जंट आहे तो त्या मॅनला बॅलार्ड सिंगरला सांगतो की तो सुद्धा एवढं सगळं ऐकल्यानंतर तो पण एक नॅशनलिस्ट झाला आहे आणि तो सुद्धा आयर्लंडच्या बाजूने आहे. दिस सार्जंट इज अँड टेल्स द मॅन नॉट टॉक लाईक दॅट, इट हॅज हिज ड्युटी टू परफॉर्म. आणि मग तो जो सार्जंट आहे तो म्हणतो की तो फक्त बोलूनच दाखवणार नाही, तर तो करून दाखवणार आहे, तो परफॉर्म करणार आहे. ॲज ही हिअर्स द साऊंड ऑफ अ बोट अप्रॉचिंग द मॅन बिगिन्स टू सिंग अ पॅट्रियोटिक बॅलेड. आणि जसं जसं ती बोटीचा आवाज येतो तसं तसं जो रॅगडमॅन आहे, जो बलाड सिंगर आहे, त्याचे जे पोवाडे तो मोठ्या मोठ्या आवाजात तो गाऊ लागतो. आणि हे कळल्यानंतर सार्जंटलाही जे खरं सत्य आहे ते इथं उघडतं. म्हणजे आपल्याला ट्विस्ट जे आहे किंवा क्लायमॅक्स जे आहेत आपल्या इथं आहे. खरं तर इथं सार्जंटला समजतं की ज्या कैद्याला त्याला पकडायचं होतं, ज्याला पकडण्यासाठी एवढं प्लॅनिंग करण्यात आलं होतं, ज्याला पकडण्यासाठी प्लॅकार्ड वगैरे छापलेले होते, हे सगळं जे केलेलं आहे ते सगळं त्या माणसासाठी केलं, तर कैद्यासाठी केले. आणि तो कैदी म्हणजेच तो बलाड सिंगर, हे त्याला रिअलाईज होतं. द सॉन्ग वॉज अ सिग्नल टू अ बोटमॅन कम. आणि त्याचं जे मोठ्या मोठ्या आवाजात त्या बोटवरच्या माणसांना बघून किंवा बोटीचा आवाज ऐकून त्याचं जे मोठमोठ्याने गाणं ऐकणं होतं, ते गाणं म्हणजे त्यांना एक प्रकारचा सिग्नल होता. द सार्जंट थ्रेटन्स द मॅन विथ द अरेस्ट इफ ही डज नॉट स्टॉप सिंगिंग. आणि मग आता सार्जंटला काय होतं, सार्जंट त्याला म्हणतो की तुझं गाणं जे बलाड सिंगिंगचं आहे ते थांबव, नाही तर मी तुला अरेस्ट करेन. अ व्हिसल फ्रॉम बिलो आन्सर द सॉन्ग ऑफ द वॉन्टेड मॅन रिपीटिंग द ट्यून. आणि जसा सार्जंटचा पोवाडे गाण्याचा आवाज त्यांना ऐकू जायचा तसा त्या रिस्क्युअरचा व्हिसलचा आवाजही त्यांना यायचा. म्हणजे रिस्पॉन्स देत होते ते एकमेकांना विदाऊट एनी वर्ड. द सार्जंट ट्राय टू स्टॉप द मॅन अँड आस्क हिम हू इज ही. आणि या ठिकाणी आता सार्जंटला शंका आली, त्याला खात्री पटली की हाच तो प्रिझनर आहे. आणि म्हणून तो त्यांना विचारतो की ते तुला जे रिस्पॉन्स देणारे ती लोक आहे बोटमध्ये बसलेली, जी तुझ्या जवळ येत आहेत, त्यांना तुला इथून घेऊन जायचं आहे, ती कोण आहे. ही रिअलाइज ॲट वन्स दॅट ही इज द वॉन्टेड मॅन. आणि मग त्याला कळतं की हाच तो प्रिझनर आहे, हाच तो वॉन्टेड मॅन आहे. ॲज द मॅन टेक्स ऑफ हिज हॅट अँड विग. आणि त्यावेळेस हा जो बलाड सिंगर आहे, ज्याने वेषांतर केलेलं आहे, तो त्याची जी विग आहे ती काढतो, त्याची हॅट काढतो. द सार्जंट सीजेस देम. आणि सार्जंट ते सगळं जप्त करतो. ही इज सॉरी दॅट ही हॅज बीन डिसाइबल. आणि या ठिकाणी तो जो माणूस आहे तो म्हणतो की ठीक आहे, मला माफ कर, मी तुला तुझी दिशाभूल केली. द मॅन डिक्लेअर दॅट ही विल अरेस्ट हिम ॲज द मॅन ट्राय टू टेक आउट अ पिस्टॉल फ्रॉम हिज पॉकेट. आणि मग तो सार्जंट आहे तो त्याला म्हणतो की जर पिस्तॉल काढलं तर मी तुला अरेस्ट करेल. द व्हॉइस ऑफ द पोलिसमॅन इज हर्ड. आणि ते आवाज ऐकून तिथे पोलिसमॅन येतात. देन ही रिक्वेस्ट द सार्जंट बिट्रे हिम. त्यावेळेस ते सार्जंटला रिक्वेस्ट करतात की काय झाले. त्यावेळेस तो जो पोलिसमॅन आहे तो त्यांना लपवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सार्जंटला समजतं की तो प्रिझनर आहे आणि त्यांचा थोडासा आवाज ऐकून तिथे ते दोन पोलिसमॅन, एक सँड पोलिसमॅन बी तिथे येतात. ॲज द टू कलिग्स कम नियर ही हाइड्स द विग अँड हॅट बिहाइंड हिम. ही सेज ही हॅड सीन नो वन अँड डज नॉट रिक्वायर एनी कंपनी. इट वॉन्ट्स द प्लेस टू बी क्वाईट. आणि जसे ते पोलिसमॅन एक्स आणि बी विचारतात की आवाज कशाचा झाला किंवा कोण आलं होतं का इथं, ते सार्जंटला विचारतात. त्यावेळेस सार्जंट सांगतो की नाही, इथं कोणीच आलं नाही. आणि त्याची जी विग आणि हॅट आहे त्या रॅगडमॅनची, ती हॅट आणि विग तो त्याच्या पाठीमागे लपवतो. आणि सार्जंट त्या मॅनला बॅरलच्या पाठीमागे लपवतो. आणि त्या पोलिसांना तो खोटं बोलतो सार्जंट की इथं मी कोणीही पाहिलेलं नाही आणि कसलाही आवाज झालेला नाही. वेन पोलिसमॅन बी ऑफर्स टू लीव अ लँटर्न विथ हिम ही डज नॉट ॲक्सेप्ट इट. ज्यावेळेस पोलिसमॅन बी म्हणतो की आम्ही तुमच्यासोबत राहतो हे लँटर्न घेऊन, त्यावेळेस तो त्यांना तिथून पाठवतो, म्हणतो काही गरज नाही. दे टेल हिम दॅट ही मूव नीड इट ॲज द नाईट इज डार्क अँड क्लाउडी. तो म्हणतो की नाही, त्याची गरज तुम्हाला आहे आणि तुम्ही दुसरीकडे त्या प्रिझनरला शोधा. बिसाइड दे टेल हिम अ लँटर्न इज अ कम्फर्ट. इट प्रोव्हाइड्स नॉट ओनली लाईट बट वॉर्म टू. म्हणजे या ठिकाणी असं आहे की त्याला लाईटची गरज नव्हती, पण
एक प्रकारे देशभक्ती जागृत झाल्यामुळं त्याचं मन कुठेतरी देशाच्या बाजूने असं उबदार झालं असं आपण म्हणू शकतो इथे. इट इज लाईक द फायर ॲट होम. द सार्जंट म्हणजे त्याला खरी लाईट ही त्याच्या घरी पाहिजे होती. घरी म्हणजेच काय, त्याच्या मातृभूमीवरती. जे आयर्लंड कित्येक वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, ब्रिटिशांच्या गुलामगिरीखाली होतं, किंवा तिथं गुलामगिरीचा अंधार होता, तो अंधार त्याला आता दूर करायची भावना मनात जागृत झाली होती. मग ते आहे की इथे की त्याला खरी लाईट त्याच्या घरी म्हणजेच त्याच्या मातृभूमीसाठी पाहिजे होती. द सार्जंट ऑर्डर्स देम टू गट वन्स ॲज दे गो द मॅन केम्स आउट हिम बिहाइंड द बॅरल. आणि जसे ते 2 पोलीसमॅन सार्जंटांना खोटं बोलतो आणि ते गेल्यानंतर तो त्या रॅगमॅनला, त्या बॅलट सिंगरला तिथून बाहेर काढतो. ही टेल्स द सार्जंट दॅट ही वॉन्ट्स हिज हॅट अँड विग बॅक बिफोर ही गोज अवे. आणि तो जो माणूस आहे तो पुन्हा म्हणतो की त्याची जी हॅट आहे आणि जे काही विग आहे ते त्याला रिटर्न पाहिजे, कारण त्याला तिथून पळून जायचं असतं. ॲज द मॅन गोज टुवर्ड्स द स्टेप ही एक्सप्रेसेस हिज ग्रॅटिट्यूड टू हिम. ही टेल्स हिम दॅट द वे मे बी एबल टू डू ॲज मच फॉर हिम वेन आयर्लंड बिकम्स फ्री. आणि तो जो पोलीसमॅन आहे, जो सार्जंट आहे, तो त्या माणसाला तिथून पळून जाण्यासाठी, त्या रॅगमॅनला, त्या प्रिझनरला तिथून पळून जाण्यासाठी अलाव करतो. आणि मग तो म्हणतो की ज्या दिवशी हा आयर्लंड फ्री होईल त्यामध्ये काहीतरी तुझं खारीचा वाटा असा राहील. वेन द स्मॉल विल राईज अँड बिग विल फॉल डाऊन. की जेव्हा एखादी छोटी गोष्ट घडत असते त्यावेळेस बऱ्याच मोठ्या गोष्टी ह्या फॉलिंग डाऊन होत असतात. अँड ॲट द रायझिंग ऑफ द मून दे विल चेंज प्लेसेस. आणि ज्यावेळेस तिथे एक चंद्र उगवणार आहे त्यावेळेस ती प्लेस जी आहे ती चेंज होणार आहे. म्हणजे ज्या आयलंडवरती गुलामगिरी आहे तिथं एक स्वातंत्र्याचा चंद्र उगवणार आहे. द रायझिंग ऑफ द मून इज अ सिम्बॉल ऑफ आयरिश इंडिपेंडन्स. आणि म्हणूनच या ठिकाणी जो रायझिंग ऑफ द मून आहे, हा जो उगवता चंद्र आहे, ते सिम्बॉल आहे आयरिशच्या स्वातंत्र्याचं. ॲज द मॅन डिसॲपियर्स द सार्जंट रीड्स द प्लॅकार्ड अँड देन टर्निंग टू द ऑडियन्स वंडर्स वेदर ही इज अ फूल टू गिव अप द रिवॉर्ड. आणि ज्यावेळेस तो मॅन तिथून डिसॲपियर होतो, म्हणजे तिथून निघून जातो. आणि सार्जंट मात्र त्या प्लॅकार्ड वाचताना तिथं रिटर्न करतो आणि ते जे प्लॅकार्ड असतात ते चिटकवलेलं जे प्लॅकार्ड आहे ते तो बघत असतो. आणि वेदर ही इज अ फूल टू गिव अप अ रिवॉर्ड. म्हणजे त्याचं असं मत आहे की जर त्या रॅगमॅनला, त्या प्रिझनरला यांनी पकडलं असतं तर या सार्जंटला प्रमोशन तर मिळालंच असतं, त्याचबरोबर त्याला रिवॉर्डही मिळणार होतं 100 पाऊंडचं. पण अगदी इथं वैयक्तिक सुखाला महत्त्व न देता या सार्जंटनी त्याची खरी देशभक्ती इथे जागृत झाली आपल्याला दिसते. आणि म्हणूनच त्यांनी त्या क्रांतिकाराला, त्या पॅट्रिऑटिक पर्सनला इथे पळून जाण्यासाठी अलाव केलेलं आहे. अशा प्रकारे इथे आपली जी समरी आहे ती आपली संपलेली आहे. So last part of our drama is conclusion. First point. In this play, there is dialogue that increases the level of curiosity of the readers about what the sergeant will do after he knows that the man is the one of he looks for, whether the man will be arrested. आता या ड्रामामध्ये कन्क्लुजनचा जो फर्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आता या प्लेमध्ये जे काही डायलॉग्स आहेत या डायलॉग्समुळेच काय होतं, जी क्युरिओसिटीची लेवल जी आहे ते आपल्यामध्ये म्हणजे रीडर्समध्ये ती वाढत जाते. जे काही डायलॉग्स आहेत त्यामुळे तो ड्रामा जो आहे तो इंटरेस्टिंग बनत जातो. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जेव्हा तो वेन सार्जंट कम्स टू नो द मॅन इज द रिअल मॅन विच ही वॉन्ट टू कॅप्चर. सो this play with the help of dialogue increases our curiosity what the sergeant will do after he knows that the man is the one of he looks for, whether the man will be arrested. म्हणजे शेवटी हा जो द मॅन आहे याला अरेस्ट होईल की नाही, का त्याला मुक्त केलं जाईल, याच्याबद्दलची क्युरिओसिटी जी आहे ती रीडर्सची वाढवतात हे डायलॉग्स. नेक्स्ट पॉईंट. द कॉन्फ्लिक्ट ऑफ द रायझिंग मून इज अ स्ट्रगल ऑफ द सार्जंट टू सेव्ह द मॅन ऑर नॉट. आता कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, आता जसं की आपण बघतो कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ ड्रामा. म्हणजे कॉन्फ्लिक्ट जर ड्रामामध्ये नसेल तर त्या ड्रामा वाचण्यामध्ये किंवा बघण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट राहत नाही. कॉन्फ्लिक्ट असल्याशिवाय ड्रामा इंटरेस्टिंग होत नाही. तसंच हे जे द रायझिंग ऑफ द मून हा जो प्ले आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं एक कॉन्फ्लिक्ट दिसून येते, ज्याच्यामध्ये हिअर वी कॅन सी द स्ट्रगल ऑफ द सर्जन टू सेव्ह द मॅन ऑर नॉट. ओके, आता इथं काय दिलेलं आहे की हा जो सार्जंट आहे तो कन्फ्यूज आहे की हा जो द मॅन आहे त्याला सेव्ह करावं, त्याला अरेस्ट करावं की रिलीज करावं, याच्याबद्दल तो द्वंद्व सिच्युएशनमध्ये आहे. हिअर वी कॅन फाइंड द डिलेमा ऑफ सर्जंट. थर्ड पॉईंट.
द रायझिंग ऑफ द मून टेल्स द इनकन्सिस्टन्स ऑफ सर्जंट इन होल्डिंग हिज रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ पोलिसमॅन. आता या रायझिंग ऑफ द मूनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कसं तो एक लॉयल ऑफिसर म्हणून सर्जंट आपली भूमिका इथं बजावताना आपल्याला दिसतोय. म्हणजे त्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, भले तो आयर्लंडचा नागरिक असो, पण ब्रिटिशांसाठी तो काम करत असणार, आपल्या फॅमिली, फॉर द सेक ऑफ फॅमिली, म्हणजे फॅमिलीसाठी तो काय करतोय की त्यानं तो पोलिसमॅनचा जॉब स्वीकारलेला आहे. पण जरी आयर्लंडच्या स्वातंत्र्याची इच्छा त्याची जरी असली तरी तो एक रिस्पॉन्सिबल पोलीस ऑफिसर आहे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तो चांगल्या प्रकारे पार पाडताना आपल्याला या प्लेमध्ये पाहायला मिळतोय. Last point, in our opinion, this story is interesting to be read because not only it gives different portrait of police but also the uncommon feeling of sergeant when he lets the man go. आता जसं की इन अवर ओपिनियन म्हणजे आपल्या मते जर आपण ही स्टोरी बघितली, दिस स्टोरी इज इंटरेस्टिंग, म्हणजे जर वाचायचं असेल तर ही स्टोरी खूप तशी इंटरेस्टिंग आहे. कशामुळे? बिकॉज नॉट ओनली इट गिव्स डिफरंट पोर्ट्रे ऑफ पोलीस, म्हणजे फक्त पोलिसाचे जे काही पोर्ट्रे, जे काही इथं चित्ररेखा वगैरे जे काही इथं साकारलेली आहे, याच्यामध्ये जो काही जे पात्र साकारलेले आहे पोलीस ऑफिसर, ते एक लॉयल आहे. ठीक आहे, तर तो आपली ड्युटी जी आहे ते प्रामाणिकपणे निभावताना दिसतोय. पण याच्यामुळे सुद्धा आपल्याला तो ड्रामा वाचू वाटतो. आणि त्याच्यानंतर अजून जे रिझन आहे, बट ऑल्सो द अनकॉमन फिलिंग ऑफ सार्जंट वेन ही लेट्स द मॅन गो. अनकॉमन फिलिंग म्हणजेच काय, तर द मॅनसाठी जे काही प्राईज होतं, ज्याच्यामध्ये 100 पाऊंड्स हे जे प्राईज होतं, रिवॉर्ड होतं, तसंच प्रमोशन्सचं जे काही रिवॉर्ड होतं, ते सगळं तो लॉस्ट, जे त्यांना ते गमावलेलं असतं. ही लॉस्ट हिज रिवॉर्ड्स, दॅट्स वाय ही हॅड अनकॉमन फिलिंग्स. म्हणजे त्याला वाटतं की जण आपण त्याला सोडून चूक केली का बरोबर केलं, याचा विचार तो शेवटी करत उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग तो हाच विचार करत राहतो की त्या माणसाला जाऊन दिलं, हे आपण चांगलं केलं की वाईट केलं, आपलं रिवॉर्ड तर गेलंच, पण ते चूक केलं की बरोबर, हाच विचार करताना उभा राहिलेला आपल्याला तो पाहायला मिळतो. सो स्टुडंट्स, इट इज ऑल अबाउट द ड्रामा द रायझिंग ऑफ द मून. थँक्यू सो मच.